सेवा मिळते म्हणे, पण एक साधी नंबर प्लेट घ्यायला गेलं की जणू शिक्षाच भोगायला लागते. थुंकीच्या पिचकाऱ्या, अस्वच्छ टॉयलेट, डासांचं साम्राज्य आणि सर्वात वाईट वेळेचा सपशेल अपमान. मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले स्वागत करतो. SSRP नंबर प्लेट सक्तीची झाली आहे हे ठीक आहे, पण नागरिकांना दिली जाणारी सुविधा आणि अनुभव जर घाणेरडा असेल तर ही सक्ती म्हणजे केवळ त्रासदायक आहे. दादरमधील कोहिनूर पार्किंग स्लॉट येथे जे काही अनुभव आलं ते आरोग्यासाठी धोकादायक आणि त्रासदायक आहे. ज्या ठिकाणी नंबर प्लेट बसवायच्या आहेत तिथे थुंकीच्या पिचकाऱ्यांनी भिंती रंगवल्या आहेत, बाकं ठेवली आहेत, पण आजूबाजूचं दृश्य पाहून कोणताही व्यक्ती तिथे बसण्याऐवजी उभं राहणंच पसंत करेल. तिथं शेजारी एक टॉयलेट इतके अस्वच्छ आहे की तिथून रोगराईचा उगम होऊ शकतो. या गलिच्छ जागेमुळे मच्छरांचं मोठंच साम्राज्य तिथं निर्माण झालं आहे. डेंग्यू, मलेरिया, विषाणूजन्य ताप यासारख्या आजाराचं हे थेट आमंत्रणच आहे. सकाळी 10 वाजताची अपॉइंटमेंट देऊन नागरिकांना बोलावलं जातं, पण तिथले कर्मचारी मात्र आरामात 10 ते 10:30 वाजता अवतरण्याची कृपा करतात, तेही कोणतीही खंत किंवा माफी न मागता. पण इथे तर वेळेला वाटेल तसं लाथाडलं जातं, जणू नागरिक हे काही पायावर खेळवायचं बाऊल आहेत. त्यांनी वेळेवर पकडण्याची कृपा नागरिकांवर करावी. नागरिक काही रिकामटेकडे नाहीत. आपापल्या कामधंद्यातून वेळ काढून वेळेवर पोहोचणाऱ्या व्यक्तींचा अशा बेपर्वा कारभारामुळे केवळ वेळच वाया जात नाही तर मनस्तापही होतो. हे केंद्र म्हणजे नागरिकांचं त्रास केंद्र वाटावं अशी अवस्था झाली आहे. एक नागरिकांचे सेवक असून जर वेळ पाळायची प्राथमिक जबाबदारीच निभावता येत नसेल तर अशांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. नागरिक कोणाचे उपकार घेऊन तिथं जात नाहीत, त्यांच्या अधिकारासाठी जातात. हे सर्व संबंधितांनी लक्षात घ्यावं. हे वेळेचं शिस्तभंग केवळ त्रासदायक नाही तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनशैलीवर परिणाम करणार आहे. एक साधी नंबर प्लेट बनवायची प्रक्रिया, पण अनुभव मात्र असा की एखाद्या अडगळीत फेकलं गेलो आहोत. कोहिनूर पार्किंग पार्क दादर इथं SRP नंबर प्लेट बनवण्यासाठी हजारो नागरिक दररोज गर्दी करतात, पण ज्या ठिकाणी सेवा दिली जाते तिथली अवस्था, घाण, स्वच्छता, थुंकी, मच्छर आणि वेळेचं संपूर्ण अपमान. नावाखाली अशा गलिच्छ अनुभवांना नागरिक कंटाळले आहेत. प्रशासनाने डोळे उघडून पाहावं आणि योग्य पावलं उचलावीत. नागरिकांनी वेळ पाळायचा, पण सेवा देणाऱ्यांनी अजिबात नाही. स्वच्छतेची जबाबदारी आमच्यावर, पण जिथं सेवा मिळतं तिथेच घाण. हे आता थांबलं पाहिजे. वेळेचे भान, स्वच्छतेचे भान आणि नागरिकांचा सन्मान हे सगळ्यांच्या जबाबदारीत येतं. तुमचाही अनुभव असाच असेल तर तो खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.